शारीरिक म्हणशील ना, तर अगदी आत्तापर्यंत मला कधीच असं वाटलं नव्हतं की मी माझ्यावरती वर्क करायला पाहिजे. पण आत्ता गेले काही वर्ष पाहता, म्हणजे आफ्टर डिलिव्हरी अर्थातच, तो म्हणजे कोणाला दोष नाही द्यायचा, तो माझाच दोष आहे की मी वर्कआउट नाही केलं तसं, की मी कशी पूर्वीसारखी मेंटेन राहीन. तर त्याच्यानंतर मी खूप प्रयत्न करते पण नाही होत. होतं ते यार, म्हणजे ते अगेन लाईफस्टाईलचा भाग आहे, की ते आपण किती काय कॅरी करतो किंवा किती बरोबर. जाणीवपूर्वक त्याकडे हो. लक्ष देतो. आणि मी त्या कोशात गेले होते, की अच्छा. यार मी काय दिसतीये हं. किंवा काय आहे. अगेन माझी म्हणतात ना ढाल आली पुढे आणि म्हणाला, बघ आता तू आहेस ती आहेस ते एक्सेप्ट करायला शिक. त्याच्यात प्रणव. प्रणव अर्थातच तू आहेस तशी आहे. आता नाही होतंय बारीक तर तू रडत बसण्यात अर्थ नाहीये. तुझ्यात कॉन्फिडन्स असणं महत्वाचं आहे. तू कशी दिसतेस त्यापेक्षा तू काय प्रेझेंट होतेस ते जास्त महत्वाचं आहे. तसं तू तू प्रेशर घेतेस पण कधी वाढलेल्या वजनाचं किंवा खूप घेतलंस? येतं मला, खूप येतं. बिकॉज ना शेल्फमध्ये जातो माणूस हो. इमिडिएट हो. आणि आपलं वजन का कमी होत नाहीये ह्याची कारण आपल्याला माहिती असतात. पण हो. तरी पण ना एकतर अगेन आपल्या आजूबाजूची लोक बोलत असतात. आधी कशी आहेस नाही विचारत, अरे किती जाड किती झालीस झाड झाले. किंवा किती बारीक झाली हे पहिले बरोबर. विचारलं हो, जातं. हो. आणि ना खूप त्याचं ना आपण बॅक ऑफ द माइंड विचार करत करत त्याचं हो. प्रेशर येतं. तू घेतलंस कधी प्रेशर? मग व्हॉट्सो एव्हर रिझन्स असतील की वजन का कमी नाही होते. हो. येतं प्रेशर आणि मुळात जसं तू म्हणालीस तसापेक्षा म्हणजे किती काय झालीयेस हेच येतं. अगं मृता काय झालीयेस तू? कारण त्यांनी खूप आधी पाहिलेलं असतं आणि कट्टू ते आत्ता पाहतात आपल्याला आणि अमृता काय झालीयेस तू? हे काय झालंय तुझं? तर माझं असं होतं की ती तुम्ही लहानपणी बघितली होती. आत्ता मी मोठी झालेली अमृता आहे, बाई अमृता आहे. तुम्ही मी आता अशी उत्तरं देते आणि टाळते ते. पण खरंच मला माझ्यावरती वर्कआउट करायला हवंय, असं मला खूप वाटतं. पण ते होत नाहीये. आणि युजुअली ना म्हणजे हे प्रेग्नेन्सी नंतर जे तू म्हणालीस की प्रेग्नेन्सी नंतर वाढलेलं वजन आहे हो. आणि ना तो ॲक्च्युली आपल्या मेंटल स्टेबिलिटीचा कस लावणारा पिरियड असतो, की बरेच हार्मोनल चेंजेस होत असतात. ते हां. आपण कोणाला सांगणार किंवा बरोबर. अनेकदा त्यामुळे सुद्धा वजन नाही घटत. मे बी एक्सपर्ट बेटर सांगतील, बट स्टील मी बरोबर. ज्यांचे अनुभव ऐकलेत, वेळ लागतो. तुला टेन्शन होतं की आपण एकतर अभिनय करतो, या क्षेत्रात आहोत, आपण प्रेग्नन्सीचा विचार करतोय की एकतर पुढे काम मिळेल का आणि वाढलेलं वजन कसं कमी करायचं, हा सगळा विचार करून टेन्शन घेतलं होतंस कधी? टेन्शन मला ना प्रेग्नन्सीचं नव्हतं आलं आणि वजनाचं तेव्हा माहीत नव्हतं की माझं वजन वाढेल. कारण ते एकदम कंट्रोलमध्येच होतं आणि व्यवस्थित होतं. कधीच मला वजनाचं, माझं पोट दिसतंय, माझी डबल चिन दिसते, माझे हात एवढे दिसतायत, स्क्रीनवर माझं मी बेढप दिसते, हे मला कधीच वाटलं नव्हतं. फक्त हां, की प्रत्येक ह्याच्यामध्ये आपला लूक वेगळा पाहिजे आणि मुळात आपला अभिनय वेगळा पाहिजे. ऑफकोर्स. फिगरपेक्षा या अभिनय वेगळा असेल तर ते होऊच शकतं. म्हणजे आपण पुढेच जात राहतो. आपल्या फिगरवरती कोणी येत नाही. आणि मग मला मध्ये असं वाटलं होतं, की मी बारीक असणं महत्त्वाचं आहे, की मी चांगलं काम करणं महत्त्वाचं आहे. हे मला खूप वाटलं होतं. तर तर सांगायचं असं, की तेव्हा प्रेग्नन्सीच्या आधी मला असं झालं होतं, की एक मैत्रीण भेटली होती. आम्ही एक कुठला तरी एपिसोड करत होतो. मला वाटतं असा कुठला तरी एक एपिसोड होता. मला आठवत नाहीये. पण ती एक मैत्रीण भेटली होती आणि ती मला म्हणाली, की "अमृता, तुला जर आई व्हायचं असेल, तर तू थांबू नकोस. तू विचार करू नकोस, की मी आत्ता नको, नंतर नको." आणि मी हे प्रत्येकाला सांगते, की याचं कारण असं ती म्हणते, की मी पीकवर होते, मी लीड करायचे, मी लीड नाटक केलं आहे, सगळं लीड केलं आहे. मी 5 ते 6 वर्ष थांबले कारण आत्ता बाळ नको, माझी लीडची सिरियल सुरू आहे, माझं सगळं लीडचं चालू आहे आणि आत्ता नाही करायचं माझं. आत्ता मी प्रयत्न करते, आत्ता मला बाळ नाही होत आहे. मला खूप प्रयत्न करावे लागतात आणि मी मागे वळून जेव्हा बघते, तेव्हा मी फक्त एक मालिका केली आहे लीड म्हणून. म्हणजे माझ्या आयुष्यातली पहिली मालिका नाहीये ती लीड म्हणून. माझ्या आयुष्यात बऱ्याच येऊन गेल्या, पण त्यातली एक मालिका करते, जी मी नसती केली तरी चाललं असतं. कारण हा स्ट्रगल खूप घाणेरडा आहे. त्यामुळे प्लीज तू कधीच थांबू नको आई होण्याचं. आणि आमचं कधीच प्लॅनिंग नव्हतं. कारण मी म्हटलं ना, की आमचं खूप प्रेम होतं एकमेकांवर आणि खूप विश्वास होता. दोघे आहोत ना, तिघांचंही होऊन जाईल. आणि तशातनं मी लगेच प्रेग्नंट होते ना, म्हणजे